नमस्कार, मी मिलिंद वाघमारे. माइंडलाइट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्टुडिओमध्ये आलेले आहेत शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष गंगाधर तमनुरकर. सर, काय सांगता? खरं तर आपण सत्ताधारी पक्षातले आहात आणि एकूणच त्या जनतेला काय शुभेच्छा द्याल? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम 15 ऑगस्ट दिनानिमित्त शिवसेना पक्षाच्या वतीने सर्व भारतवासियांना, सर्व देगलूरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर आपण अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या सत्ताधारी पक्षातले एक पदाधिकारी म्हणून आहात. देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक सत्तेमध्ये असताना ज्या आपल्या पक्षसृष्टीने जे काही कामं केलेली आहेत त्याबद्दल काय भावना व्यक्त करता? सर्वप्रथम आमच्या शिंदे साहेबाचं खूप खूप आभार. आमच्या पक्षाचे नेते, मार्गदर्शक, मुख्यमंत्री पद त्यांना भेटल्यापासून त्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये इतिहास करायची एक संधी भेटली. असं संधी भेटली, त्या संधीचं सोनं करणारे भारतामधले, महाराष्ट्रामधले एकमेव माणूस कोणी असते तर आमचे मार्गदर्शक एकनाथजी शिंदे साहेब. त्यांना जसं संधी भेटली जनतेचं हित करण्यासाठी, तर जनतेला जेवढं म्हणजे अपेक्षा आहे त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण केली. एकूणच त्यांच्या कामाबद्दल आपण म्हणालात की अत्यंत तातडीने आणि लवकर करत आहेत. तर एक शिवसैनिक म्हणून जे आता आपल्या पक्षाचं व्यापक रूप वाढत आहे किंवा तुमच्या पक्षामध्ये अनेक लोक येत आहेत, तुम्ही सुद्धा पक्षबांधणी करताय, काय सांगाल पक्षबांधणीच्या संदर्भात? साहेब, आम्हाला एवढंच आदर आहे की शिंदे साहेबांनं गोरगरीब लोकांना एवढे तात्काळ अर्जंट मदत केली की कल्पनासुद्धा करू शकत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण हृदयाचं ठोका बनलेले आहेत, एवढं काम केलेले आहेत. गोरगरीब माणसाला, जनतेला, हर समाजाच्या, असा कोणताही समाज नाही की त्या व्यक्तीला असं नाव ठेवावं म्हणून, असं म्हणजे हर समाजाच्या काळजामध्ये ताईद बनलेले आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब हे काम केलेले आहेत. कुठेही असू द्या, टेबल नसू द्या, हातामधले कागद घेऊन पाठीवर, स्वतःच्या पाठीवर सही करून तात्काळ त्यांना कसं मदत होईल, या वेळेचा फायदा कसं होईल, इतकं तात्काळ काम करणारे एकमेव आमचे मुख्यमंत्री साहेब. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत, तर त्या अनुषंगाने आपली पक्षबांधणी कशी झालेली आहे आणि आपली भूमिका काय ठरणार आहे? आमची भूमिका एकदम चांगली आहे. आता मुख्यमंत्री साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. आम्हाला सुद्धा अभिमान आहे. हर म्हणजे लाडकी बहीणची अपेक्षा डोळे जसं भावाकडे ताणते तसं साहेबाकडे डोळे ताणत आहेत की बाबा आमचे साहेब कधी मुख्यमंत्री होतील. काय नाही, तरी पण उपमुख्यमंत्री आहेत, तरी पण कुठंच कामामध्ये कमी पडत नाहीत. तरी पण तंतोतंत काम करतच आहेत, त्यांनी कामामध्ये कुठंच कमी पडत नाहीत. पण लोकांची भावना साहेब बघा, सर्व पुरा जनता असं म्हणते, हर समाज म्हणते की साहेब मुख्यमंत्री साहेब व्हावं. त्यांनी म्हणजे समाजामध्ये छाप करून ठेवलेले आहेत की त्यांनी कधीही त्यांच्या पक्षाला म्हणजे कधीच कुठंच कमी मतदान पडणार नाही. त्यासाठी आम्ही तत्परतेने काम करत आहोत. आमची तयारी आहे, पण पक्षाचा आदेश जे येईल आम्ही पक्षाचं पालन करू. धन्यवाद. आपण आपल्या भूमिका आणि आपलं मनोगत आमच्या या विशेष कार्यक्रमात मांडला. थँक्यू. जय महाराष्ट्र. सर्वांना अजून 15 ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.